मुंबई महापालिकेसाठी भाजपनं दादरच्या वसंत स्मृती कार्यालयातनं एबी फॉर्म वाटप सुरू केलंय। यात युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग, जितेंद्र पटेल आणि शिवानंद शेट्टी यांना उमेदवारी दिलेली आहे। त्याचबरोबर पक्षाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। माजी नगरसेवकांसह नवीन चेहऱ्यांना संधी मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। दरम्यान भाजपकडनं जवळपास 75 ते 80 उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले आहेत। त्यात तेजस्वी घोसाळकर आणि गणेश खणकर यांचाही समावेश आहे। आपल्यासोबत गणेश कवडे जोडले गेलेत। गणेश, आपण पाहतोय की भाजपनं यावेळी सुद्धा नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांची आहे। काय अधिक माहिती द्याल? नक्कीच भाजपने आहे ते 75 ते 80 लोकांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने जर बघितलं असेल तर पहिल्या यादीमध्ये आहे ते नवीन चेहऱ्यांना प्रामुख्याने संधी दिलेली पाहायला मिळते आणि विशेष करून तरुण उमेदवारांना आहे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं। तर काही माजी नगरसेवकांना देखील आहे ते पहिल्या यादीमध्ये आहे ते नाव देण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे आमदार खासदारांच्या मुलांना पहिल्या यादीमध्ये आहे ते स्थान आहे ते देण्यात आलेलं नाही। त्यामुळे आमदार खासदारांच्या मुलांना आता उमेदवारी दिली जाते का हे देखील पाहणं गरजेचं आहे।